मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 24 जुलैला दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीतील जेएनयूमध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा अभ्यासन केंद्राचं उद्घाटन ते करणार आहेत। जेएनयू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुद्धा सुरू होणार आहे आणि फडणवीसांच्या हस्ते या दोन्ही केंद्रांचं 24 जुलैला उद्घाटन होणार आहे। आता जेएनयूमध्ये शिवरायांचा इतिहास, मराठा मिलिटरी हिस्ट्री या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणार आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता ही जी दोन अभ्यासन केंद्र सुरू होत आहेत, काय नेमकं त्याचं वैशिष्ट्य असेल, काय काय गोष्टी नेमकं तिथे विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 17 वर्षापासून हा जो प्रश्न होता हा अखेर मार्गी लावलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भात प्रयत्न केले जात होते, मात्र अलीकडच्या काळामध्ये जो मराठी भाषावाद निर्माण झाला त्याच काळामध्ये राजधानी दिल्लीमध्ये कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार आहे। या संदर्भामध्ये आतापर्यंत अनेक वेळा प्रयत्न झाले, मात्र हे पूर्ण होऊ शकलं नव्हतं। आता या त्रिभाषी वादावरून वाद सुरू असताना राजधानी दिल्लीतील जेएनयू मध्ये हे अध्यासन केंद्र सुरू होणार आहे आणि देशातील विदेशातील अनेक छात्र जे आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये जेएनयू या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असतात, त्यांना ही मराठी भाषा शिकण्याची गोडी या निमित्ताने लागणार आहे। दुसरी महत्वाची आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीवर जेएनयू मध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संशोधन केंद्र जे आहे ते सुरू झाले आहे। या विभागाला देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देतील आणि या संदर्भात एक योजना तयार केली आहे। स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज नावाची ही योजना आहे। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आतापर्यंतचा जो इतिहास आहे त्याचा अभ्यास होईल। त्याच्यामध्ये हिंदवी स्वराज्य ही संकल्पना, त्याचबरोबर अखंड भारताचा कालावधी कसा होता, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती कशी होती, मराठा मिलिटरी हिस्ट्री कशी होती आणि गुरिला युद्ध नीती जे आपण वेगवेगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या युद्धनीतीचा जगाच्या स्तरावरती उल्लेख करण्यात येतो की युद्धनीती नक्की काय होती। आतापर्यंत भारतीय विद्यापीठांमध्ये परराष्ट्र धोरणामध्ये परराष्ट्र देशाच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जात होता, मात्र स्वतःच्या भारतातील परराष्ट्र नीती आणि युद्ध धोरणांचा अभ्यास केला जात नव्हता। त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने त्यासाठी विशेष निधी दिलेला आहे आणि हे तीनही विषय आता जेएनयू मध्ये शिकवले जात आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर एकीकडे मराठी भाषा अध्यासन केंद्र, दुसरीकडे जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवान्वित इतिहास आता राजधानी दिल्लीमध्ये शिकवला जाणार आहे। महत्त्वाचे अभ्यासन केंद्र तिथे सुरू होतात आणि त्याचं उद्घाटनही फडणवीसांच्या हस्ते होतं, ही विशेष बाब म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी शिवाजी।